शाळेत बालदिन साजरी करणार होते म्हणून आज युनिफॉर्म नव्हता, कलरफुल ड्रेस घालायचे होते आणि बालदिन असल्यामुळे आई मला आज गरम गरम उपमा दे डब्याला अशी फरमाईश होती. म्हणून तिला उपमा केला. नेहमीप्रमाणे शाळेत जायला लेट होतं म्हणून सॉक्स घालायचं काम माझ्याकडे असतं आणि सकाळी सकाळी ना स्वयंपाक करत असताना सूर्यनारायणाचं रोज दर्शन होतं. तसं तर मी त्यांची पूजा करतच असते, पण रोज किचनजवळ ऊन आल्यामुळे चुकून का होईना व्हिटॅमिन डी थोडंफार तरी शरीराला मिळतं. तयारी झाल्यावर अशी शाळेत जाण्यासाठी निघाली. शाळेतून जाऊन आल्यावर संध्याकाळी बाहेर जायचं ठरवलं. मग काय आमचा सगळा ताफा म्हणजे माझी मैत्रीण, मी, आमचे 2-2 मुलं असे सगळे आम्ही गेलो होतो झुडिओमध्ये. मुलींना म्हटलं चिल्ड्रन्स डेची काहीतरी खरेदी करून देऊ. मग काय गेल्यावर मुली कुठे थांबता, सगळ्यांनी एक एक फरमाईश सुरू केली. पण मुलांना माहिती आहे की त्यांच्या आया फार कंजूस आहे. अगदी नाशिकमध्ये डोंगरे वसतिगृहाला एक एक्झिबिशन लागलं होतं. तिथे गेलो, मुलं थोडेसे खेळले आणि आमची आरोही जेवढी शांत आहे, समजदार आहे, त्याच्याच विरुद्ध आमचा स्वामी आहे. कुठेही गेलं तर त्याला सगळंच करायचं असतं, त्याला सगळंच खेळायचं असतं. मग काय त्यानेसुद्धा खूप मजा केली. मग नंतर मुलांना घेऊन आम्ही एका ठिकाणी आलो. तिथे मुलांना जे जे खायचं होतं ते त्यांना मनसोक्त खाऊ घातलं आणि छान छान फोटो काढले. आपले फॅमिली मेंबरसुद्धा भेटले बरं का.